नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहूया मराठी जो 10वीचा विषय आहे तर त्याची प्रश्नपत्रिका 2025ची। चला तर मग पाहूया। मराठी द्वितीय भाषा काय काय सूचना आहे। सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। आकृत्या ज्या आहेत त्या पेननेच काढाव्यात। उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। विभाग 5 मध्ये काय काय आहे बघा। उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 मध्ये त्यामध्ये 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश लिहावायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे ती अशी आहे की स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे। विद्यार्थ्यांनो, या सगळ्या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे। पाहूया विभाग 1। विभाग 1 मध्ये गद्य विभागामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो 18 मार्कांसाठी आहे। त्यामधला पहिला जो 7 मार्कांसाठी आहे। उताराच्या आधारे सूचनेनुसार इथे तुम्हाला कृती करायची आहे, ज्यामध्ये पहिला दिलेला आहे प्रश्न जो आहे आकृती पूर्ण करा। तुम्हाला दिसत आहे समोर विद्यार्थ्यांनो की मध्यभागी चौकटीमध्ये आकृतीमध्ये एक प्रश्न आलेला आहे जो आहे लेखकाचा बालपणीचा दिनक्रम। 2025 मध्ये हा प्रश्न आला होता। लेखकाचा बालपणीचा दिनक्रम यासाठी एक उतारा दिलेला आहे आणि 4 जे इथे तुम्हाला बॉक्स दिसतात त्यामध्ये तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे। तर आपण सुरुवात करूया वाचन करायला। उतारा। माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो। माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला। माझे वडील त्यावेळेत पोलीस खात्यामध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करत होते। तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो। अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते। दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे, तरीपणी गल्लीतल्या मुलांना जमा करून उन्हातानात विट्टी दांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचे यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातूनच बॅट व स्तंभ तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे, असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा। संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या। दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची। घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू व चापट पोळ्यांचे यथेच्छ वर्षाव व्हायचे। चूक की बरोबर मध्ये 4 प्रश्न आपल्याला दिसतात ते की भूक का लागायची। जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झालेला होता लेखकाचा। लेखकाचे वडील बँकेमध्ये तुटपुंजा पगारावर होते आणि लेखक लहानपणी खोडकर होता। तर यातला आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया की लेखकाचा बालपणीचा दिनक्रम विटी दांडू खेळणे, पतंग उडवणे, कैऱ्या पेरू पाडणे आणि कॅनॉलमध्ये पोहणे। तर हे 4 उत्तरं आहेत आणि चूक की बरोबर मधले जे विधान दिलेलं आहे ते लिहायचं आहे की हे विधान बरोबर आहे, किंवा तुम्हाला वाटत असलं ते चूक आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे हे विधान चूक आहे। विधान हा शब्द टाकणे इथे अपेक्षित आहे आणि शेवटी फुल स्टॉप देणं ही अपेक्षित आहे। प्रश्न, लेखकाच्या मनात क्रिकेटचं बीज कसं रुजलं? पाहूया उत्तर। वडिलांच्या बदलीमुळे लेखकाला पुण्यात काकांकडे राहावे लागले। काका राहत असलेली संस्था खेळासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे येणाऱ्या अनेक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी लेखकाला मिळाली। अधिक खेळायला मिळावे म्हणून लवकर येणाऱ्या खेळाडूंना येथे चेंडू फेकण्यासाठी लेखक उत्साहाने जात असत। खेळाडूही त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तिथे मुद्दाम आऊट होत असत। त्यानंतर जो लांब उडालेला चेंडू आहे तो धावत जाऊन अडवण्यात व लगेच उचलून फेकण्यात त्यांना खूपच समाधान वाटे। आपण या खेळाडूंप्रमाणेच खेळावे ही इच्छा लेखकाच्या मनात येईल, असा हा थोडक्यात उतारा आहे। प्रश्न आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। सुरुवाती
अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर व त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजी साहेब बोलत होते. रामाने सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाली त्यांच्याकडे येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. तर हा प्रश्न होता, त्याचा आकृती पूर्ण करा इथे आलेला आहे. दाजी साहेबांच्या व्यक्तिमत्वाची जी 4 वैशिष्ट्ये आहेत ती इथे तुम्हाला लिहायची आहे विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, त्यासाठी 4 तुम्हाला वैशिष्ट्य लिहायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुढचा एक प्रश्न आपल्याला इथे दिसत आहे, तो म्हणजे रिकाम्या जागा पूर्ण करा. या पद्धतीने आपल्याला इथे चौकट दिसत आहे. पुढच्या प्रश्नाची जी रिकामी जागा आहे त्याबद्दलही आपण सविस्तर माहिती घेऊया विद्यार्थ्यांनो. पहा, 2 मार्कांसाठी आहे. पहिलं आहे उतार्यात आलेले सणाचे नाव आणि दुसरं आहे जे आहे रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी व्यक्ती कोण आहे. आणि पुढचा एक प्रश्न आहे की जो आहे स्वमत. प्रश्न पहिला होता दाजी साहेबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. उत्तर आहे ताठर आणि प्रभावी व्यक्तिमत्व, खणखणीत आवाज आणि ऐटदार बोलणे, उंच सडसडीत देहयष्टी व गौरवर्ण. लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. उतार्यात आलेले सणाचे नाव आहे संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा. रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी तो कोण आहे? खार आणि छोटीशी मुंगीसारखी समुद्रजीवी. तपोवनात जाऊन अब्दुलने काय समाजसेवा केली? अब्दुलने केलेली समाजसेवा हे समर्पण आणि निरपेक्ष भावनेचं उत्तम उदाहरण आहे. दरवर्षी तो कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता तपोवनातील स्त्रिया आणि मुलींसाठी आनंद आणतो. संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा उपक्रम हे त्या महिलांचा आनंदाचा क्षण असतो. अब्दुल मियां यांचे कार्य हे धार्मिक, सामाजिक आणि मानवी मूल्यांची उत्तम जपवणूक करणारे आहे. अशा प्रकारच्या समाजसेवेने सामाजिक ऐक्य वाढते, तसेच धर्म, जात आणि आर्थिक परिस्थिती पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडते. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते की समाजासाठी सेवा करणे ही खरी माणुसकी आहे. येथे आकृतिबंध पूर्ण करायचं आहे. निसर्गाने भागवलेल्या मानवी गरजा, त्यामध्ये वस्त्र दिलेलं आहे, आपण वाचूया. निसर्ग हा माणसाचा पहिला गुरु. निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरुपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने. अन्न, वस्त्र व निवारा या 3ही गरजा निसर्गाने भागवल्या. त्याचप्रमाणे प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले. निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला. त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली. तर अशा पद्धतीचं आहे. त्यामध्ये आपल्याला उत्तर पुढे मिळणारच आहे. काय लिहायचं आहे? पुढे आहे तो प्रश्न आहे तो म्हणजे कारणे लिहा. माणसाची निसर्गाच्या प्रती ऋणी असण्याची भावना कालांतराने कमी होत गेलेली आहे. याचं कारण तुम्हाला उत्तरातून मिळणार आहे. आणि त्यानंतर ह्याची आपण जी उत्तर आहेत ती पाहूया. यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे उत्तर आहे. तर दुसरं उत्तर आहे यामध्ये ते म्हणजे तंत्रज्ञान आणि प्रगती, त्याच पद्धतीने सुखाची जीवनशैली.
पुढे विभाग 2 पद्य कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, रिकाम्या जागा पूर्ण करा. यामध्ये कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. पुढचं आहे कवीचा जवळचा मित्र. बघा 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे, किती राहिले, डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले, हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले, दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालं, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोतपट्टीत शेकावे, पोलाद तसे आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. पुढे आहे आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. पहिला आहे रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. दुसरं आहे कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद. पुढचा प्रश्न आहे शब्दांचा अर्थ. डोईवर दारिद्र्य, हरघडी आणि पोलाद असं हे आहे. पुढे आहे काव्य सौंदर्य लिहा. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहायच्या आहे. आपण उत्तर पाहूया. पुढे कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हात आहे, कवीचा जवळचा मित्र अश्रू आहे, भाकरीचं चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, हे याचं उत्तर आहे. आणि काव्य सौंदर्य पण आपण इथे पाहणार आहोत. त्याच्या आधी डोईवर म्हणजे काय तर डोक्यावर, दारिद्र्य म्हणजे काय तर गरिबी, आणि हरघडी म्हणजे काय तर प्रत्येक वेळी, आणि त्याच पद्धतीने पोलाद म्हणजे काय तर लोखंड, असे ह्याचे उत्तर अपेक्षित आहे. आपण यानंतर पाहूया काव्य सौंदर्य काय लिहायला हवंय. तर कवी नारायण सुर्वे यांच्या 2 दिवस या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्यांना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात. हे कष्ट उपसण्याच्या नादात त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याच्या आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो. त्याला रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. गरिबी कायम सोबतीला असते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टमय जीवनाला अश्रूंची सोबत असते. दुःख पचवण्याचे, त्यावर मात करून पुढे जात राहण्याचे बळ गोळा करावे लागते. झोतभट्टीतील पोलाद ज्याप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडते, त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नाना तऱ्हेच्या संकटांनी, दुःखांनी होरपळून निघत असते. तरीही हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो. या दुःखात होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते. दुःखाचा, परिस्थितीचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो. अशा प्रकारे कष्टांच्या दुःखाची झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते. कवितेसंबंधित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. त्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. जीवन, मेघ, निर्मळ. उत्तर आहे प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री संत एकनाथ. त्यानंतरचं उत्तर आहे कवितेचा विषय काय आहे. तर पहा, योगी पुरुष जगाच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सामान्य लोकांचा उद्धार होतो. कवीने योगी पुरुषांची तुलना पाण्याशी केली असून पाहू शकतो आपण त्याच्यात पुढे काय लिहायला हवंय. त्यांच्यातील महानता अधोरेखित करताना योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात असे स्पष्ट केलेले आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न होता की प्रस्तुत ओळींचा आपल्याला इथे काय लिहायचं आहे, सरळ अर्थ लिहायचा आहे. तर पाहूया. पाणी वरून मळकट दिसले तरीही तेच पाणी योग्य उपायांनी स्वच्छ करता येते. तसेच संत किंवा योगीजन आपल्या सत्संग आणि चांगल्या आचरणाने समाजातील अशुद्धता दूर करून लोकांना निर्मळ बनवतात. पुढे प्रश्न आपल्याला असा आलेला होता की प्रस्तुत कविता जी आहे ते आवडण्याचे अथवा न आवडण्याचे कारण. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करून योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व प्रभावीपणे मांडले आहे. कवीने सोप्या भाषेत योगी सर्व काळ सुखदायक कसा असतो हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे. योगी पुरुष आत्मज्ञानाद्वारे सामान्य लोकांचा उद्धार करतात हा विचार कवितेत ठळकपणे मांडलेला आहे. समर्पक दृष्टांत, प्रसाद गुण, माधुर्य आणि शांत रसाने भरलेली ही रचना मनात भावते. यामुळे ही कविता मला आवडते. अर्थ पाहूया. जीवनाचं अस्तित्व आयुष्य मेघचं ढग आहे, निर्मळचं शुद्ध निरभ्र असे हे अर्थ आहेत इथे. रसनाचं जीभ. ओळींचा सरळ अर्थ. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, असा हा या इथल्या ओळींचा अर्थ आहे. आता प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण जे आहेत ते आपण पाहूया. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहायचा आहे पुढे. त्यानंतर औक्षण,
जो आहे त्याचा अर्थ लिहायचा आहे, द्रव्य जो आहे आणि कल्लोळ जो आहे त्याचा अर्थ लिहायचा आहे. तर यामध्ये पुढे शौर्य पण आहे. पुढे बघूया कविता जी आहे त्याचे कवी इंदिरा संत, कवितेचा विषय निसर्ग सौंदर्य आणि जीवनातील शुभ क्षण. सरळ अर्थ हातात पैसा नाही, शरीरात ताकद नाही, मेहनत करण्याची क्षमता नाही, त्यामुळे काय करावे हे समजत नाही आणि आवडण्याचे कारण. काही शब्द आणि संदर्भ समजायला कठीण वाटतात, गूढ आणि तात्विक अशामुळे सर्वांसाठी समजण्यास सोपे नाही. त्यामध्ये आपण इथे पाहूया अर्थ काय. औक्षण मंगल प्रसंगी केलेली पूजा किंवा स्वागत विधी. द्रव्य म्हणजे पैसे संपत्ती. कल्लोळ म्हणजे गोंधळ हलचल. त्यानंतर शौर्याचा अर्थ आहे पराक्रम शौर्य. बार्कवर स्थूल वाचन. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेच्या नावाने लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून या संस्थेला त्याचे नाव दिले गेले. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉक्टर होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कॅक्टसचं पाहूया. जगणं कॅक्टस या पाठात वसंत शिरवाडकर यांनी कॅक्टस या वनस्पतीचे प्रभावी वर्णन केले आहे. वाळवंटी प्रदेश ज्याला मरुभूमी म्हटले जाते, तेथे ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन यामुळे जीवनास प्रतिकूल परिस्थिती असते. पाऊस कधी आला तर कॅक्टस अतिशय काळजीपूर्वक आणि चातुर्याने त्याचा उपयोग करतो. पाऊस पडल्यावर कॅक्टस उगवतो आणि पाऊस संपल्यावर कोरड्या हंगामात बियांच्या रूपात जमिनीत टिकून राहतो. पाऊस पडल्यावर मिळालेल्या पाण्याचा साठा करून कॅक्टस कोरड्या हंगामात मंद गतीने वाढत राहतो. त्याची संपूर्ण रचना पाणी साठवण्यासाठी अनुकूल असते. काही कॅक्टस चेंडूसारखे तर काही खांबांच्या आकाराचे असतात. त्याचा शरीराचा फारसा भाग कोरड्या हवेला उघडू राहू देत नाही, यासाठी कॅक्टस धडपडतो. बहुतेक कॅक्टस घडीदार असतात, ज्यामुळे त्यांचा आतला भाग गरम हवेतून सुरक्षित राहतो आणि पन्हाळीसारख्या घड्यांद्वारे मुळे थेट पावसाचे पाणी मिळवतात. पानांद्वारे पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून कॅक्टसने पान वर्ज केले आहे. मुळांची रचना लवकर आणि जास्तीत जास्त पाणी शोषण्यासाठी उपयुक्त असते. उन्हामुळे वाळवंटाची जमीन फार कमी पाणी शोषते. अशा पद्धतीने कॅक्टस बद्दल तुम्हाला इथे लेखन करायचं आहे विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जाता असताना कवितेतील सूर्य आणि पंथी यांच्या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गातील प्रकाशमान सूर्य आणि मिणमिणता प्रकाश देणारी पंथी यांच्या माध्यमातून सजीव सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये जगाला सुंदर करण्याची क्षमता असते असा संदेश दिलेला आहे. त्यानंतर पुढे आहे, सूर्यास्तानंतर ही संपूर्ण पृथ्वी अंधकारमय होणार आहे. विश्वाच्या काळजीने सूर्य सर्वांना विनंती करतो की पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा, पण त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही, कारण सूर्यासमान क्षमता सामर्थ्य आपल्यात नाही असे सर्वांना वाटते. इथे या पद्धतीने तुम्हाला विद्यार्थ्यांनो व्यवस्थित रचना करून सगळं शुद्ध लेखन, काना मात्रा, वेलांटी, उकार, कुठे फुल स्टॉप द्यायचं आहे या सगळ्यांचा व्यवस्थित विचार करून तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. तिची आंतरिक इच्छाशक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या आधारेच ती मोठी जबाबदारी उचलते. सूर्यालाही पंथीवर विश्वास आहे, पण तिचे धैर्य नम्र भाव सूर्याला चिंतामुक्त करतो. आपल्यालाही आसपास अशा सामर्थ्यशाली व्यक्ती असतात ज्यांना मदतीची गरज असते. त्यावेळी आपण आपल्या परीने शक्य ती मदत त्यांना करावी. एखाद्या कार्यात आपला खारीचा का होईना तुम्हाला वाटा उचलावा. प्रत्येकामध्ये क्षमता असते, केवळ आपल्यातील क्षमतेला योग्य कार्यात वापरण्याचे ज्ञान, विश्वास व सकारात्मकता आपल्यात असली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आत लपलेल्या गुणांना जाणून घेणार नाही तोपर्यंत तो कधीच इतरांसमोर येणार नाही. या सुप्त गुणांना वाट मोकळी करून द्यावी. कोणालाही कमी लेखू नये, कारण या जीवसृष्टीत प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे. पुढचा प्रश्न, व्याकरण घटकांवर आधारित कृती. वाक्य रूपांतर, प्रवासात भरभरून बोलावे. आज्ञार्थी वाक्य करायचे. वाक्यात उपयोग, अंगाचा टीळपापड होणे. त्याचं आहे वाक्यात खूप संताप येणे. वाक्य आहे, विवेकने घरात केलेला पसारा पाहून आईच्या अंगाचा टीळपापड झाला. अर्थ सांगायचा आहे, आर्जव करणे. वाक्यात उपयोग, गलका करणे, गोंगाट करणे. बागेजवळ आईस्क्रीमची गाडी पाहताच खेळणारी सगळी मुलगे गलका करू लागली. त्यानंतर
पाहूया. समानार्थी शब्द रस्ता, मार्ग, सडक, शाळा, विद्यालय, शिक्षणालय. नंतर विरुद्धार्थी इकडे तिकडे, विरुद्धार्थी निंदा, स्तुती. वचन बदला शहर, शहरे. वचन बदला गाडी, गाड्या. लिंग बदला लेखक, लेखिका. लिंग बदला घोडा, घोडी. विरामचिन्ह ओळखा, उद्गार चिन्ह. विरामचिन्ह ओळखा, प्रश्नचिन्ह. त्याचं नाव लिहायचं आहे विरामचिन्हाचं. दुहेरी अवतरण चिन्ह. पुढची कृती पाहूया आपण. जागृती युवा प्रबोधिनी काष्टी आयोजित विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 10 जानेवारी. वेळ सकाळी 7 वाजता. आकर्षक पारितोषिके. नाव नोंदणी सुरू. वयोगट 10 ते 15 वर्ष. संपर्क श्री सोहम शिरगावकर. आयोजित मॅरेथॉन स्पर्धा. ईमेल दिलेला आहे तो पाहायचा आहे इथे. ईशान इरा रेगे विद्यार्थी प्रतिनिधी. हे सगळं पाहायचंय. कसं लिहायचंय? डावीकडे 1 जानेवारी 2025 प्रति माननीय आयोजक. हे सगळं लिहायचं. व्यवस्थित विषय लिहायचा आहे मॅरेथॉन स्पर्धेत नाव नोंदवण्याबाबत. पुढे महत्त्वाचं आहे की महोदय लिहायचं आहे. मी इरा रेगे आनंदक्षण विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र आपणास लिहित आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहे व्यवस्थित लिहायच्या आहे. आपल्या जागृती युवा प्रबोधिनीद्वारा आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयातील 5 विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. इथे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने फुल स्टॉप द्यायचा आहे. किती पॅरेग्राफ यामध्ये आले पाहिजे याचाही विचार तुम्हाला इथे व्यवस्थित करायचा आहे. विद्यार्थ्यांना फक्त लिखाण काम करायचं नाही. लिहिण्याच्या काही पद्धती आहे, चुका होऊ द्यायच्या नाही आहे. काना, मात्रा, उकार, वेलांटी सगळ्या गोष्टी पाहायच्या आहे. व्यवस्थित शब्दांमध्ये ती रचना केलेली असावी. आपण या स्पर्धेसाठी त्यांची नावे नोंदवून घ्यावेत व त्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. इथे नम्र विनंती हा जो शब्द आपल्याला दिसतो आहे शेवटी तो खूप महत्त्वाचा आहे. पुढे आपल्याला काही विद्यार्थ्यांची नावे पाठवायची. लिहिण्याचा तपशील कसा असावा बघा. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे लिहिण्यासाठी पुढील प्रमाणे हा एक शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. आणि आपण विद्यार्थ्यांची नावं पाठवत आहोत त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं नाव काय आहे आणि तो कुठल्या इयत्तेमधला आहे तर हे देखील तिथे लिहिणं फार महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही बारकाईने करू शकला तर नक्कीच तुम्हाला मार्क इथे व्यवस्थित पडू शकणार आहे. बघा आपण इथे पाहतोय त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल की नावाचे इथे तुम्हाला लिहायचं आहे. काही विद्यार्थ्यांची नावे जशी की आता आपल्याला इथे दिसतात ते सुमित पाटील, पण हा कितवीतला मुलगा आहे तर हा 8वीतला मुलगा आहे हे इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर रमेश देशमुख नावाचा मुलगा आहे एक विद्यार्थी जो आहे तो 9वीमध्ये आहे हे पण इथे व्यवस्थित आपल्याला दाखवलेलं आहे. तर याच पद्धतीने आपण व्यवस्थित बॉक्स करून पेन्सिलने छान रेखाटन करून पेपरमध्ये या पद्धतीने काम करायचं आहे. पुढे आपल्याला दिसते की संकेत पवार जो 9वीमध्ये विद्यार्थी आहे तर त्याचंही रेखाटन इथे उत्तम पद्धतीने लिहिलेलं आहे नाव. त्यानंतर तेजल कदम आणि निशा सावंत ते हे दोघंही काही 8वीतील काही 9वीतील विद्यार्थी इथे तुम्हाला दिसत आहेत. विद्यार्थ्यांनो या गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. डाव्या बाजूला विद्यार्थ्यांची नावे आणि विद्यार्थी हा कितवीला आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने इथे मांडलेलं आहे. तुम्हालाही त्याच पद्धतीने ते करावं लागेल. नक्की ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला नक्कीच मराठीला चांगले मार्क येणार आहेत. पाहूया पुढे काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पुढे लिहायचं आहे की आपण दिलेल्या वेळेपूर्वी हे सर्व विद्यार्थी हुतात्मा सभागृहामध्ये हजर राहतील. आपण आमच्या विनंतीचा नक्की विचार कराल असा विश्वास आहे. आपण त्यांना हे जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही जी पण काही वेळ दिलेली आहे तिथे आमचे विद्यार्थी त्या सभागृहामध्ये हजर राहणार आहे. इथे सभागृह हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कळावे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला पुन्हा डावीकडेच एकदा आपली कृपाभिलाषी पुन्हा कॉमा करायचा आहे. इरा रेगे पुन्हा कॉमा करायचा आहे. कोण आहे इरा रेगे ते ही विद्यार्थी प्रतिनिधी आहे. ते या पद्धतीने करायचं आहे. पुढचं पत्र आहे जागृती युवा प्रबोधिनी काष्टी आयोजित
विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 10 जानेवारी, वेळ सकाळी 7 वाजता. आकर्षक पारितोषिके, नावनोंदणी सुरू, वयोगट 10 ते 15 वर्ष. संपर्क श्री सोहम शिरगावकर, आयोजक मॅरेथॉन स्पर्धा. ईमेल दिलेला असतो. ईशान इरा रेगे, विद्यार्थी प्रतिनिधी. आता यामध्ये कसं करायचं, दिनांक 11 जानेवारी 2025 पूर्ण जी माहिती दिलेली होती ती पूर्ण टाकायची, कुठून आलेलं आहे. त्यानंतर विषय लिहायचा आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल तुम्हाला हा विषय टाकायचा आहे. हे पत्र कशाबद्दल आहे, तर मॅरेथॉन स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल. त्यानंतर डावीकडेच पुन्हा आदरणीय महोदय कॉमा करायचा आहे, सस्नेह नमस्कार घालायचा आहे. त्यानंतर आपल्या जागृती युवा प्रबोधिनी काष्टी या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आम्ही आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम केवळ त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठीच नाही, तर शिस्त, जिद्द आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. आपल्या संस्थेने अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या स्पर्धेच्या आयोजनातील व्यवस्थापन, वेळापत्रक आणि पारितोषिके यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक उत्साह निर्माण झाला आहे. आम्ही आनंदक्षण विद्यालयाच्या वतीने आपले आभार मानतो आणि भविष्यात अशाच उपक्रमांचे आयोजन होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर खाली डावीकडे पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे आपला विश्वासू, आणि त्यामध्ये ईशान रेगे जे नाव होतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. कोण आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधी. कुठून आहे, आनंदक्षण विद्यालय काष्टी. संपूर्ण पत्ता तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर जो ईमेल दिलेला होता तो पण इथे टाकायचा आहे. यानंतर अपठित उतारा आहे, तुमच्या शब्दात लिहायचा आहे. इथे दिसतोय आपल्याला तो अपठित उतारा. तो संपूर्ण उतारा जो आहे तो तुम्हाला आता दिलेला असेल तो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. बघा, निसर्ग हा माणसाचा पहिला गुरु असून त्याने माणसाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा निसर्गाने पूर्ण केल्या. तसेच शेती, शिकार आणि उपजीविकेसाठी आवश्यक सहाय्य दिले. सुरुवातीला माणूस निसर्गाचा ऋणी होता, परंतु जसजसा तो प्रगतीच्या दिशेने गेला तसतशी निसर्गाबद्दलची कृतज्ञता कमी होत गेली. सुखाच्या शोधात माणूस निसर्गाचा अविवेकी वापर करू लागला. अशा पद्धतीने सारांश करायचा आहे. पुढे आहे जाहिरात लेखन. तुम्ही पाहू शकता छानपैकी जाहिरात तयार करायची आहे. इथे आपण जाहिरात पाहूया. स्वागत आहे शालेय साहित्याच्या अद्वितीय दुनियेत. ज्ञानसागर शालेय साहित्य भांडार, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची एकमेव ठिकाण, असं इथे छान मांडलेलं आहे. डावीकडे खास ऑफर्स आणि भरघोस सवलती काय आहे, तो उजवी शालेय साहित्याची यादी दिसते आपल्याला इथे. त्यानंतर आमचे वैशिष्ट्य काय आहे त्यामध्ये पहा, उच्च दर्जाचे साहित्य, विश्वासार्हता आणि परवडणारे दर, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास ऑफर्स आहे. घरपोच सेवा आहे महत्त्वाचं म्हणजे, फक्त एका कॉलवर ऑर्डर द्या असं सांगितलेलं आहे. हे एक खास आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे आमचा पत्ता, दुकान नंबर टाकलेला आहे, रामदेव नगर, सांगली. संपर्क क्रमांक टाकलेला आहे. संपर्कासाठी जे साईन असतं फोनचं ते दाखवलेलं आहे. आणि तुमच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम साहित्य घेण्यासाठी आजच भेट द्या. आकर्षकता वाढवलेली आहे जाहिरात लेखनमध्ये, पहा विद्यार्थ्यांना, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा बातमी लेखन. आज पाहूया विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव हा एक आहे, बालदिन उत्साहामध्ये साजरा करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी टाकायची तुम्हाला जाहिरात लिहिण्याच्या आधी कुठून, किती तारखेची आहे आणि कुठून आहे, तर वाई इथून आहे 14 नोव्हेंबर. माध्यमिक विद्यालय वाई येथे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून आणि बालकांच्या आनंदाचा दिवस म्हणून विशेष महत्त्वाचा मानला जातो. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. यानंतर
विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाट्यस्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या खेळांचे आणि खाऊच्या स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. विशेष म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून मनोरंजन केले, तसेच बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्व मुलांना गोड-धोड पदार्थ वाटण्यात आले. पुढचं आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. इथे कथालेखन करायचं आहे. मुद्दे पाहूया. एक राजा, आळशी प्रजा, राजाची उपाययोजना, रस्त्यावर मधोमध दगड ठेवण्याची आज्ञा देणे, लोकांनी दगड पाहणे व कडेने जाणे, जबाबदार नागरिकाने दगड बाजूला करणे, धनाची पेटी सापडणे, राजाकडे नेऊन देणे, राजा आनंदी. बघा याच्यात काय लिहायचं, छानपैकी एक शीर्षक दिलेलं आहे, जबाबदारीची जाणीव. एका राज्यात एक राजा राज्य करत होता. तो प्रजेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असे, परंतु राज्यातील लोक आळशी होते. ते नेहमी आपल्या स्वार्थापुरतेच पाहत असत आणि समाजाच्या हिताची जबाबदारी कोणीही घेत नसे. या पद्धतीने छानसा एक आकर्षक पहिला परिच्छेद तयार करायचा आहे. त्यानंतर पुढच्या परिच्छेदामध्ये पुन्हा एकदा विचारपूर्वक गोष्ट लिहायची आहे. समाजाच्या हिताची जबाबदारी कोणी घेत नसल्यामुळे पुढे काय घडलं आपण ते पाहूया. राजाला ही गोष्ट जाणवली. तो चिंतेत पडला आणि प्रजेच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी एका योजनेचा विचार केला. काय केलं त्याने, तर ते आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे. त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की राजमार्गावर मधोमध एक मोठा दगड ठेवावा आणि पाहावे की लोक त्याची दखल घेतात का. दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक लोक त्या रस्त्यावरून जाऊ लागले. त्यांनी तो मोठा दगड पाहिला, पण कोणीही तो हटवण्याचा प्रयत्न केला नाही. काहींनी त्या दगडाबद्दल तक्रार पण केली, तर काहींनी कडेने जाऊन आपला मार्ग मोकळा केला. बघा किती व्यवस्थित विचारपूर्वक इथे सगळं मांडलेलं आहे. त्या पद्धतीने लिहायचंय. त्यानंतर काय घडलं असावं, परंतु हा शब्द टाकला. यानंतर काय घडले म्हणून परंतु कोणीही तो हटवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. पुढे काय घडलं, तर दिवसभर असंच चालू राहिले. शेवटी संध्याकाळी एक जबाबदार नागरिक त्या रस्त्यावरून जात असताना तो दगड पाहतो. इतरांप्रमाणे दुर्लक्ष करण्याऐवजी तो थांबतो. म्हणजे आता थांबल्यावर तो काय विचार करतोय हे पुढे वाचकाला आकर्षक वाटणार आहे की काय आहे नक्की पुढे, आणि प्रयत्न करून तो दगड बाजूला करतो. दगड हलवल्यावर त्याला तिथे एक मोठी धनाची पेटी सापडते. त्यावर लिहिलेलं असतं, ही भेट त्या व्यक्तीसाठी आहे जो समाजाच्या भल्यासाठी पुढाकार घेतो. तो नागरिक प्रामाणिक होता. त्याने ती पेटी थेट राजाकडे नेऊन दिली. राजा अत्यंत आनंदी झाला आणि त्याने प्रजेसमोर त्या नागरिकाचा सत्कार केला. राजा म्हणाला, ही संपत्ती तुझीच आहे, कारण तू समाजासाठी जबाबदारी स्वीकारलीस. हे ऐकून प्रजेच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे झाले. काय वाटलं असेल बरं प्रजेला, हे पुढे लिहिलेलं आहे. त्यांनी समजून घेतले की प्रत्येकाने समाजाच्या भल्यासाठी पुढाकार घ्यायला हवा आणि फक्त स्वतःपुरते जगू नये. त्या दिवसानंतर त्या राज्यात लोक अधिक जबाबदारीने वागू लागले आणि राज्याचा विकास वेगाने होऊ लागला. राजा आनंदी झाला, कारण त्याच्या योजनेचा प्रजेचा स्वभाव बदलला होता. याचं तात्पर्य काय आहे, तर समाजात बदल हवा असेल तर सुरुवात ही स्वतःपासून करावी. तात्पर्य टाकणं फार महत्त्वाचं आहे. पुढे आहे एक लेखन प्रकार, ज्यामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंग लेखन करायचं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 5 जून रोजी ज्ञानसागर विद्यालय
सांगली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, पालक तसेच पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता झाली. वृक्षमित्र श्री अनिल रॉय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रेखा घाटे होत्या. सर्वप्रथम पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने निनादणारी वृक्षदिंडी विद्यालयाच्या प्रांगणातून निघाली. विद्यार्थ्यांनी हातात झाडे, फलक आणि पोस्टर्स घेतले होते, ज्यावर झाडे लावा, झाडे जगवा, हरित क्रांती, आपल्या भविष्याची गॅरंटी अशा आशयाचे संदेश लिहिले होते. ढोल ताशांच्या गजरात उत्साहाने निघालेल्या या दिंडीत पर्यावरणप्रेमी नागरिकांनाही सहभाग घेतला. वृक्षदिंडीच्या समारोपानंतर वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेच्या प्रांगणात तसेच परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. श्री अनिल रॉय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की फक्त झाडे लावणे नाही तर ती जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती रेखा घाटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की पर्यावरण रक्षण ही जबाबदारी आहे. वृक्ष लागवडीसोबतच जलसंवर्धन आणि स्वच्छता यावरही आपण लक्ष दिले पाहिजे. यावेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दरवर्षी एकतरी झाड लावू आणि ते वाढवू अशी शपथ घेतली. पुढचा प्रश्न छत्रीचं आत्मकथन. त्यासाठी बघा काय काय दिलेलं आहे. निर्मिती प्रकार, काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे, खंत काय आहे. मी एक छत्री आहे, मी लहान आहे पण खूप उपयुक्त आहे. जगभर लोक माझा वापर करतात. पावसाळ्यात माझ्याशिवाय कोणी घराबाहेर पडत नाही. मी लहान मोठ्या अनेक रूपाने सापडतो. तुमच्या सोयीनुसार कधी कधी तुम्ही मला लहान करून तुमच्या पिशवीत ठेवू शकता, तर कधी मला काठीसारखे वापरू शकतात. मी लोकांना पावसापासून तसेच उष्णतेपासून वाचवतो. 19व्या शतकाच्या शेवटी मी भारतात लोकप्रिय झालो. असे मानले जाते की खाणीचा शोध चीनमध्ये लागला होता. यानंतर माझ्या उपयुक्ततेमुळे मी हळूहळू जगभर प्रसिद्ध होऊ लागलो. सुरुवातीच्या काळात चीनमध्ये लोक सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खाण वापरत. यानंतर मला मेणाचा लेप करून पावसात वापरण्यात आला. रोममध्ये मी सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरला जात असे. इंग्लंडमध्ये खाणीचा वापर सर्वप्रथम जॉन हार्वे यांनी केला होता. सुरुवातीच्या काळात लोक मला पेटिकोट असलेली काठी म्हणून ओळखत होते. काळानुसार माझे स्वरूप बदलत राहिले. माझे वरचे कपडे बदलले, माझे हँडल बदलले, माझ्या आतल्या गोष्टी बदलल्या आणि आज मी एका नवीन आणि आकर्षक रूपात तुमच्यासमोर मांडले आहे. तू माझा उपयोग फक्त पाऊस आणि उन्हातच करत नाहीस, तर कधीकधी इतर छोट्या छोट्या कामांसाठी माझा उपयोग होतो. माझे महत्त्व खूप आहे. उन्हाळ्यात तीव्र उन्हापासून संरक्षण देण्यासाठी आणि पावसाळ्यात भिजण्यापासून बचाव करण्यासाठी मला वापरले जाते. मी विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि वयोवृद्ध प्रत्येकाच्या मदतीला येतो. पुढचा प्रश्न, वीज बचत काळाची गरज या विषयावर माहिती लिहायची आहे. वीज बचत काळाची गरज. वीज हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घरगुती उपकरणे, उद्योग, वाहतूक, शेती आणि विविध क्षेत्रात विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र लोकसंख्येच्या वाढीसोबत विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत वीज बचत ही काळाची नितांत गरज बनली आहे. आता ह्याच्याखाली त्याचं महत्त्व जे आहे ते सविस्तर लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो. वीज बचतीचे महत्त्व, त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षण. सगळे जेवढे मुद्दे आहेत त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पहिल्यांदा टाकायचा आहे. तो आहे पर्यावरण संरक्षण. वीज निर्मितीसाठी कोळसा, डिझेल, पाणी आणि इतर नैसर्गिक स्रोतांचा वापर केला जातो. त्यामुळे संसाधनांची कमतरता निर्माण होते आणि प्रदूषण वाढते. वीज बचतीमुळे पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आर्थिक बचत. कमी वीज वापरल्यास वीज बिलामध्ये घट होते. तसेच देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही वीज बचत महत्त्वाची ठरते. तिसरा एक महत्त्वाचा इथे मुद्दा असायला हवा आहे, तो म्हणजे ऊर्जेची दीर्घकालीन उपलब्धता. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची प्रभावी वापर करून आणि वीज बचत करून भविष्यातील ऊर्जेची गरज भागविता येऊ शकते. हा एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्हाला मांडायचा आहे. अशा प्रकारचे मुद्दे लक्षात घेऊनच लेखन करायचं आहे. पुन्हा एकदा लेखनामध्ये लेखन करत असताना
चुका नको आहे. लोड शेडिंग टाळता येते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आपण अनावश्यक वीज वापर टाळल्यास विजेची उपलब्धता अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येते. ज्यामुळे काय होतं, तर ज्यामुळे लोड शेडिंगच्या समस्यासुद्धा इथे कमी होतात. आता एवढे सगळे मुद्दे सांगितल्यानंतर त्यावरचे उपाय आपल्याला इथे लिहायचे आहे, तेही सविस्तर लिहायचे आहे मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये. वीज बचतीचे उपाय, त्यातला सगळ्यात जो उपाय महत्त्वाचा अगदी असेल तो पहिल्यांदा लिहिणं आवश्यक आहे. पहा, LED दिवे वापरणे. पारंपरिक बल्बच्या तुलनेत LED दिवे कमी वीज वापरतात आणि अधिक काळ टिकतात. दुसरं आहे उच्च ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरणे. स्टार रेटिंग असलेली विद्युत उपकरणे वापरल्याने विजेचा अपव्यय टाळता येतो. निसर्ग प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे. दिवसा घरात आणि कार्यालयात नैसर्गिक प्रकाशाचा आपण वापर करायला हवा आहे. आणि त्यानंतर एक आहे तो म्हणजे चौथा मुद्दा, अनावश्यक उपकरणे बंद करणे. उपयोग नसेल तेव्हा दिवे, पंखे, TV, संगणक आणि इतर विद्युत उपकरणे बंद करावीत. त्यानंतर 5वं आहे सौर ऊर्जा आणि इतर अपारंपरिक स्रोतांचा अवलंब करणे. सौर पॅनल आणि वारा ऊर्जा यांचा उपयोग करून विजेचा वापर कमी करता येतो. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणे. ऑटोमेशन आणि सेन्सर तंत्रज्ञान वापरून विजेचा वापर नियंत्रित करता येतो. या सगळ्यातून निष्कर्ष काय लागतो, तर बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेवटचा जो निष्कर्ष भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. वीज बचत ही केवळ सरकारची किंवा मोठ्या उद्योगांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीने यामध्ये आपला सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. या पद्धतीने सर्व सविस्तर लिहायचं आहे. त्यामुळे वीज बचत करूया, पर्यावरण वाचूया. 10वी परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. खूप तयारी करा, शुद्धलेखनाच्या चुका टाळा, भरपूर अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.